रात्र झालेली होती. रात्र झाल्यानंतर त्या ठिकाणी झोपताना तिने विचार केला, देवा नाही एक एक भाकरी खायला मिळाली तरी चालेल, अरे देवा अर्धी अर्धी भाकर खाऊन राहू, पण विनंती करते देवा माझ्या पतींना आमच्याकडे पाठव. मी उपाशी राहायला तयार आहे, पण ही लेकरं ज्यावेळेस मला म्हणतात आई खायला काही तर दे, माझ्याकडे उत्तर नाहीये देवा, माझ्या पती देवांना माझ्याकडे पाठव. अंतकरण गैवरून आलं होतं ना, आज आकांतेने वाट पाहिली होती नवऱ्याची. पोरांना भुका लागल्या तर तिनं काय करावं, मिठाचं पाणी केलं, लहान लहान लेकरांच्या पदराचा बोळा त्या पाण्यामध्ये बुडवला, तो पदराचा बोळा असं त्या लहान लहान लेकरांच्या ओठावरून फिरवला. ती लहान लहान लेकर ती ओठ चाटत चाटत तशीच झोपली, खायला काही नाही. आज पत्नीचं अंतःकरणापासून देवाची विनवणी केली होती, आणि हा राक्षस कुऱ्हाड घेऊन निघालेला होता. ज्यावेळेस तो राक्षस त्या ठिकाणी आला, झोपी गेले होते मध्यरात्रीची वेळ. जवळ आल्यानंतर त्यानं पाहिलं झोपलेली पत्नी आहे, दोन लहान लेकरं. त्याला दया माया आली नाही, अरे दया वाटली नाही त्याला. आतमध्ये पत्नी झोपलेली होती, पडदा पासून केला, त्याला दया आली नाही, त्याला माया आली नाही. धारदार कुऱ्हाडीचं शस्त्र आहे, त्यानं असा घा मानेवर टाकला बायकोच्या, थड्यात मुटका वेगळा. लहान लहान लेकरं झोपलेली होती, काय पाप केलं होतं त्यांनी, त्यांच्या सुद्धा मानेवर घाव टाकला, त्यांची सुद्धा मुंडका धडावली. वेश्य करता परिवार संपून टाकला, एवढं पाप. त्यानं ती मुंडकी अशी हातामध्ये धरली आणि निघाला. तो त्या वेश्याच्या घरी आला, त्या शोभावती, आणि त्या शोभावतीला म्हणे, हे बघ तुझ्यावर माझा किती प्रेम आहे, बायकोच्या मुलाचं शिर या ठिकाणी तुझ्या करता घेऊन आलो. ती कंचाळली महाराज, अरे नालायका, एका वेश्ये करता देवा ब्राह्मणाच्या साक्षीना जिच्या गळ्यामध्ये वरमाला घातली, त्या धर्मपत्नीचं मुंडकं तोडून आणलं माझ्या करता. अरे माझ्यापेक्षा चांगली स्त्री जर तुला मिळाली तर तू उद्या माझं सुद्धा म्हणतो चालदा हो इथून. काढून दिलं महाराज, काढून दिलं, हाकलून दिलं. पण आता बाहेर आलाय, करायचं काय. तो बाहेर आला, जायचं कुठं. पाप जर घडलं नसतं, बायको पोरांना मारलं नसतं, तर घरी जाऊन राहिला असता. आपल्याला ज्यावेळेस सगळे डावलतात ना, आपलीच माणसं आपल्याला स्वीकारतात. पण आता घरी जायचं म्हणजे कुणाकडे जायचं, बायकोला मारून टाकलं, पोरं संपलं. फक्त चालतोय, जायचं कुठं काय माहित नाही. भूक लागली. परिणाम असा घडला की एका महादेवांच्या मंदिरामध्ये एक ब्राह्मण कथेचं वाचन करत होते, शिवपुराण कथेचं. आणि शिवपुराण कथेचं वाचन करत असताना त्या ठिकाणी पायरीवर बसला बाहेर. लोक जवळ करते नाही महाराज, पापी आहे, दरोडेखोर आहे, घाबरतात लोक, नको नदी लागायला. आधी त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यानं ती कथा ऐकायला सुरुवात केली, कानावर ते महादेवांचे शब्द पडत होते, भजन पडत होतं, कथा श्रवण करत होता, डोळ्यातून अश्रू येत होते. पण पोटामध्ये भूक लागलेली होती. जसं आता तुम्हाला भुका लागल्या, मग कथेचं मन तुमचं लागणार नाही, मला माहिती आहे. कारण तुम्हाला 8-8:30ला जेवायची सवय, आता 9:30 वाजले. आधी पोटोबा मग विठोबा, असंच त्यानं विचार केला असेल. तिथे एक महादेवाची पिंड विखाली,
त्यांनी पाहिलं, अरे इथं फळं दिसत आहेत, लोकांनी फळं नेऊन ठेवली होती. त्याला वाटलं आता ते फळं आपण खाऊ आणि परत कथा श्रवण करायला बसू, म्हणून तू त्या गाभाऱ्यामध्ये आतमध्ये उतरला. आणि उतरल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं बघितलं ते फळं उचले, खाण्याचा प्रयत्न करतो. खात असताना तो प्रसाद पोटामध्ये गेला, कथेचं श्रवण झालं. पण त्यावेळेस एक घटना घडली. काही शिवगण त्या ठिकाणी होते, महादेवांचे भक्त होते. त्यांनी पाहिलं, अरे हा दरोडेखोर आलाय. धावत धावत आले, इतकं मारलं त्याला, इतकं मारलं, इतकं मारलं, इतकं मारलं. शिव 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 हा शब्दाचा उच्चार केला, इतकं मारलं की त्याचा त्या ठिकाणी जीव निघून गेला. एवढं पाप त्याच्या हातनं घडलेलं होतं. त्या पाप घडलेलं असताना यमाचे दूत त्या ठिकाणी त्याला न्यायला आले. पण त्याच्या अगोदर शिवदूत आले. आणि शिवदूत आल्यानंतर त्या शिवदूतांनी त्याला उचललं आणि तिकडं कैलासावर घेऊन जात असताना ते यमाचे दूत म्हणले, अहो यानं आयुष्यभर पाप केलाय, दारू पेलाय, जुगार खेळाय, वेश्यागमन केलंय, लोकांचे मुंडके तोडले, बायको संपून टाकली, पोरं संपून टाकले, किती घोर पाप याच्याकडून घडलंय. याला आम्ही नरकात घेऊन जायला आलो, तुम्ही त्याला वैकुंठ कैलासाला घेऊन चालले. का घेऊन चालले याचं उत्तर आम्हाला हवं. त्यावेळेस त्या शिवगणांनी काय उत्तर दिलं, थोडं लक्षपूर्वक ऐका. ते आमच्या जीवनाचं सार आहे. ते शिवगण म्हणाले, यानं आयुष्यभर पाप केली, कीर्तन साधन पायी सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. यानं आयुष्यभर पाप केलेत, पण शेवटच्या क्षणानं याला शिव भजन ऐकवलं, यानं शिव कथेचं श्रवण केलं, तो प्रसाद सेवन केला आणि शिव 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 नामस्मरण त्यानं अंतिम समाला केलं. म्हणून आम्ही याला शिवलोकी घेऊन जातो. नम पार्वती पते हर हर महादेव. म्हणून त्या ठिकाणी त्या देवराजला मेल्यानंतर सुद्धा कैलासामध्ये स्थान मिळालं. का माहितीये? फक्त नामस्मरण, शिवांचं भजन. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, सुखा म्हणे सुखा,